एवढे सगळे दिग्गज खेळल्यानंतर मी आणखीन त्याच्यामध्ये काय खेळणार त्या पेशामध्ये स्टेडियम. पण एक गोष्ट अशी आहे की एक नवीन हे पाहायला मिळाली या सभागृहामध्ये. प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना शक्यतो सदस्य प्रश्न विचारतात, मंत्री सुद्धा प्रश्न विचारतात, हे पहिले प्रथम लक्षात आलं आणि हे पहिल्यांदा घडलं. लोकशाही आहे. आणि ते एकमेकाला कोणी कोणाला निर्देश द्यायचे ते पहिले ठरवून घ्या. पण पहिलं ते याचं रायगडच्या ते याचं जे आहे क्रीडा संकुलापेक्षा नाही त्याचं जे पालकमंत्र्याचं एकदा ठरलं हे सगळे प्रश्न असे धडाधड निघून जातील असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा राहणार आहे की त्यांनी ठरवू, तुमचंच ठरणार आहे, आमचं काय ठरतंय. अहो काल इथेपर्यंत असणारा माणूस कधी गेला का. ब्रीफिंग नाही. आता मला म्हणजे काय बोलावं बरं. कालपर्यंत ते तोफा टाकून धडा सगळे असे हे करत. अरे आज काय झालं, काय कठीण आहे. नाही म्हणून त्याच्या आपण क्रीडाबद्दल बोलू. एक अनिकेतने एक महत्वाचा प्रश्न मांडला, जो आपण जे निकष आपले आहेत, हे निकष जे आहेत ते कोकणासाठी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता कोकणासाठी त्याच्यामध्ये आपल्याला विशेष लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि तो काय तुमच्याकडनं उत्तर लगेच अपेक्षित नाही, मला कळतंय ते, हा पॉलिसी निर्णय आहे. परंतु जसं आपण इथे उत्तरामध्ये सांगितलं मंत्री महोदयांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे, जेव्हा आपली ही क्रीडा मंत्र्यांकडे जेव्हा बैठक घेणार आहात तर त्यावेळेला आपण इतरही आम्हा लोकांना बोलून घ्या. आणि रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, ही जिल्ह्याची ठिकाणं आहेत. आणि आपल्याला आठवत असेल तर म्हणजे त्याच्यात 2-3 सरकारं पण झाली, त्याच्यामध्ये जिल्हा निहाय एक क्रीडा संकुल अशी एक संकल्पना त्यावेळेला तुम्ही मंत्री होतात त्यावेळेला, आताही आहात, पुढेही राहाल. त्यामुळे त्या जिल्ह्याचं ते संकुल आहे, त्याच्यासाठी जी 15 कोटीची जी आवश्यकता आहे ती तात्काळ होणं यासाठी सुद्धा गरजेचं आहे. जिल्ह्याचा प्रश्न आहे, तो कुठला वैयक्तिक सोडा, त्यांचा मतदारसंघ हा गोष्ट वेगळा, पण आम्ही त्या जिल्ह्याचे आहोत. आणि म्हणून त्याच्या हळूच कानात सांगा ना आता काय. त्यांना मी सांगतोय की त्यांचा प्रश्न सोडवला, तो प्रश्नच निकाल. आणि म्हणून त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाला जे 15 कोटी लागणार आहेत त्या बाबतीमध्ये आपण जाहीर जर केलं तर आम्ही सगळे आपले आभारी आहोत. ते करणार का. मंत्री महोदय, या सगळ्या सभागृहाची भावना लक्षात घ्या. कोकणाला फार कमी पैसे मिळतात आणि हे तातडीचं वाटते, त्यामुळे आपण जी काही यांची निधीची मागणी मान्य करावी. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे डोंगरी भागातल्या संकुलांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सूचना केल्या, धोरणात्मक निर्णय आहे आणि त्या संदर्भामध्ये विभाग प्रस्ताव तयार करून त्याला विशेष बाब म्हणून त्याचा एक धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. रत्नागिरीच्या संदर्भामध्ये सुद्धा लगेचच तिथल्या क्रीडा अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भातला प्रस्ताव मागून यंदाच्या बजेटमध्ये त्याची तरतूद प्रश्न येईल. अलिबागचा असेल तर अलिबागचाही प्रस्ताव जर आला असेल तर त्या संदर्भामध्ये त्याला सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. प्रश्नोत्तराचा तास संपला. पटलावर ठेवणे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री कागदपत्रे पटलावर ठेवणे. माहिती तंत्रज्ञान मंत्री. लगेच पुढचा प्रश्न. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 394(2) अन्वये महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांचे सन 2016-17 ते सन 2021-22 या वर्षाचे वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधान परिषदेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. अहवाल सभागृहापुढे ठेवण्यात आले. महिला व बालविकास मंत्री.
सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने